मैत्रीण होती. मी मलाडला कॉल सेंटरमध्ये होतो कामाला. आम्हाला रात्रीचे ड्रॉप होते सगळे आणि ड्रॉपमध्ये ना ड्रायव्हर बरोबर ना एक ऑफिसमधला गार्ड पण यायचा. जात होते ना, तर तो ड्रायव्हरने ना एक लेफ्ट होता की काय राईट मला ती बोलली मुझे याद नाही आ रहा ओमकार. नाही पटकन ना तिला कळलं की टर्न घेतलाच नाही आणि सरळ गाडी काढली. डोर ओपन केला ह्याने पटकन गाडी आतमध्ये थांबवली आणि बंद केली लिटरली. आणि तेव्हा मग तिने विचारलं क्या हो गया तुमने ऐसा ऐसा क्यों किया. तो बोलता आपके हाथ पे लेफ्ट लेने के पहले ही मैंने देखा कि कोई तो साया एक पीछे है. बाई तलाशी कोणतरी दिसली की पाठी चालू ह्यानी फुल स्पीडमध्ये चालू आहे, तर तेवढ्या स्पीडमध्ये त्यांना दिसली. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. सेम ना असंच एक माझी मैत्रीण होती. मी मलाडला कॉल सेंटरमध्ये होतो कामाला, सगळ्यात फर्स्ट जॉबमध्ये. सो तिने मला सांगितलेलं आहे एक इन्सिडेंट. कसं आहे माहिती आहे, आम्हाला रात्रीचे ड्रॉप होते सगळे आणि ड्रॉपमध्ये ना ड्रायव्हर बरोबर ना एक ऑफिसमधला गार्ड पण यायचा कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये लास्टपर्यंत. आणि मग ते गार्डच मग दुसरे जे पिकअप असतात त्यांना जायचं, ड्रॉप्सनं जर पिकअपला यायचे. हे लोकांनी सगळ्यांना ड्रॉप केलं आणि तिचा ती एक सोसायटी आहे तिथे, तुला माहिती असेल की ना माहीत नाही, तिकडे ती राहत होती त्या सोसायटीमध्ये. तर हे लोक गेले, जात होते ना, तर तो ड्रायव्हरने ना एक लेफ्ट होता की काय राईट मला ती बोलली मुझे याद नाही आ रहा ओमकार. नाही पटकन ना तिला कळलं की टर्न घेतलाच नाही आणि सरळ गाडी काढली आणि तो फक्त पळवत होता. तर ही आरडाओरडा करायला. आणि डेफिनेटली यार कोणी रात्रीची एकटी मुलगी आणि 2 माणसं आहेत तर तिला अशी भीती वाटेलच. ती ओरडायला लागली, कुठे चालल्यात घेऊन हे ते असं तसं करून जाम ओरडायला लागली. तो माणूस ड्रायव्हर काही बोलला नाही आणि हा पण सिक्युरिटीवाला पण काय बोलला नाही. त्यांनी लेफ्ट मारून जो रस्ता पटकन येणार होता त्यांनी पूर्ण असं फिरवून ती गाडी आणली आणि हॉर्न मारत मारत आणली. तर जो वॉचमन होता त्यांनी पटकन डोर ओपन केला, लांबूनच हॉर्न मारत मारत आणि डोर ओपन केला ह्याने पटकन गाडी आतमध्ये थांबवली आणि बंद केली लिटरली. आणि तेव्हा मग ही उतरली पटकन आणि तिने बघितलं उतरल्यावर ना ड्रायव्हर घामाघूम झाला आहे. जो वॉचमन आलेला तोही पूर्ण घामाघूम झाला आहे. तिने विचारलं क्या हो गया तुमने ऐसा ऐसा क्यों किया. तो बोलला मैडम 5 मिनट दीजिए मुझे थोड़ा शांत होने दो. पाणी प्यायला बिचारा तो. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम मैं जब आ रहा था आपके हाथ पे लेफ्ट लेने के पहले ही मैंने देखा कि कोई तो साया एक पीछे है. बाई तलाशी कोणतरी दिसली की पाठी चालू ह्यानी फुल स्पीडमध्ये चालू आहे, तर तेवढ्या स्पीडमध्ये त्यांना दिसली. त्याला वाटत होतं म्हणून त्यांनी बाजूवाल्या वॉचमनला सांगितलं की असं तुला दिसते का बघ. तर त्यांनी बघितलं त्यालाही दिसली. दोघेही गार म्हणून झालेले, दोघांना घाम होता, दोघांनी लिटरली पाणी प्यायलं आणि दोघे बोलले आता आम्ही निघणारच नाही. सकाळी ते 6-6:30 बिचारे निघाले आणि गार्डनी सरळ कळवलं कंपनीत मी येत नाही, असा असा इन्सिडेंट झाला, आम्ही आता बाहेर येणार नाही, आमचा जीव धोक्यात आहे. 6-6:30 त्या सोसायटीमधनं बाहेर पडून ते लोक मग निघालेले होते. आणि परत मग कंपनीत आले, सगळं सांगितलं आणि मग त्या ड्रायव्हरनी तर लिटरली 3-4 दिवस सुट्टी घेतलेली आणि ही पण सुट्टीवर गेली कारण ही पण घाबरली. आणि येत नाही, TL फोन करून बोलतो आहे तर फोन उचलत नव्हते. नंतर मग ही आली कारण ॲब्स्कॉन्डिंगमध्ये जाईल म्हणून तिला मग सांगण्यात आलं, ईमेल पाठवला. मग ती आली आणि तिने मग सांगितलं 4-5 दिवसांनी की असं असं माझ्याबरोबर घडलं. हां. आणि तेव्हा मग कंपनीने मग तिला सांगितलं ठीक आहे, मग लिव्स टाकले तिच्या आणि मग सगळं हे केलं. आणि मग तिला नाईट शिफ्ट दिली नव्हती. तिने सांगितलं पण थोड्या दिवसांनी तिने जॉबच स्विच केला, तिने डे शिफ्टवालाच जॉब घेतला. मग असं आहे बोलली नाईट म्हणजे आमची UK शिफ्ट असायची. तो इव्हनिंग 5 to 2 असं असायचं, 5 to 1 किंवा समथिंग. तर तेव्हा निघाल्यावरती पण ड्रॉपमध्ये असतानाही असं झालं तर मग काय होऊ शकतं. कोणतरी सोबत असताना सुद्धा 2 जण होते आणि तिचं पण ॲक्च्युली बरोबर आहे. मी तिला विचारलं अगं काय आलं असं असं, तर तिने मला हे सगळं सांगितलं. अरे मीच थंडा पडलो 2 मिनटाला, म्हणलो मी असतो तर माझं काय झालं असतं. अँड कसं आहे मी पण रात्रीचं ट्रॅव्हल करायचो, आपल्याला असं कधी हे नाही. पण नाही म्हणजे मी बाईकने तेव्हा ट्रॅव्हल करायचो आणि माझ्या बाबांनी सांगितलं म्हणून माझ्या डोक्यात आपलं असायचं की काय झालं हेल्मेट घालून फक्त बाईक चालवत राहायचं, बाकी कुठे आजूबाजूला नाही, फक्त गाड्या आहेत की नाही ते बघायचं असं. पण हिच्याबरोबर ड्रॉपमध्ये जेव्हा असं सगळं घडलं आरे कॉलनीत, तर मग बापरे
इन्सिडेंट भयानक होता. आम्ही ऐकूनच आम्हाला असं झालं की बाबा नकोच. आणि दुसरा जेव्हा 1-1.5 वर्षांनी हा जो माझा मित्र होता त्यांनी बाईकचा त्याचा इन्सिडेंट सांगितला, तेव्हापासून कानाला खडा. नको आरे कॉलनी, संध्याकाळनंतर आरे कॉलनीचा रस्ताच नको, JBLR परवडेल. तू तिकडच्या लेकबद्दल ही एक गोष्ट सांगणार होता. हां, तर काय झालं तिथेच मी जेव्हा अंधेरीला होतो ना, हा इन्सिडेंट यांनी सांगितला ना बाईकवाला, त्याच्यात आधी मी गेलेलो मित्रांबरोबर आणि आमची शिफ्ट ना 3:45ला संपायची पहाटे. नाईट शिफ्टला होतो 6 ते 6:30 ते 3:30 होती माझी शिफ्ट, पण 3:45पर्यंत एक्सटेंड होऊन निघायचो. तर माझे फ्रेंड्स होते ना ते लोक सगळे तिकडे, लेक आहे, सुंदर जागा आहे कुठे आरे कॉलेज? आरे कॉलनीत. असं क्लिअरली दिसून येत नाही पण ती लेक आहे. आम्ही सनराईजचा फोटो काढलेला होता, खूप सुंदर होती रे. पण ना मी गेलो नव्हतो, माझे फ्रेंड्सनी सगळे लोक गेलेले आणि ते सांगायचे अरे मस्त आहे, मजा करते हम लोग, बूस पण करतात तिथे जाऊन कधी कधी. तर बोलो सही आहे. तर एकदा ते बोलले चल ना मी जाते एक बार. सो आय वॉज लाईक ठीक आहे चल जाते, एकदा जाऊन बघून यायला काय. आणि मला दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली लोणावळ्याला जायचं होतं पार्टीला, माझी बहीण आणिचं आम्ही सगळे कझिन्स असे. सो आय वॉज लाईक ठीक आहे चल जाऊया, भाऊ आणि आय ड्राईव्ह करायला, सो नो इश्यूज. मी गेलो. ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे, बूस्टसाठी घेतलं बिअर अँड ऑल आणि चिकन पण घेतलं तिकडे. आणि हे लोक घेऊन जायचे चिकन, मला माहीत नव्हतं. हे लोकांनी चिकन पण घेतलं कारण तिकडे असं आपण हे करू, पण काय केलं ते माहितीच नाही. आणि ना आमच्यात ना एक अनिल करून मित्र होता आमचा, जाम घाबरट. तो तुला सांगू ना, हॉरर मूवी चालू असेल ना, बघत असेल ना हॉलमध्ये, म्हणजे माझ्या मित्राने सांगितलं, ते लोक आधी पुण्याला होते कामाला, सुमित करून एक होता, तो पण आमच्याच बरोबर, ते दोघे मित्र होते. तो मला सुमित बोलेला ओमकार अगर हॉरर मूवी चल रहा है ना तो ये हॉल से उठ के बेडरूम में चला जाएगा, तिने रुकेगा नहीं. एवढा तो घाबरट होता. आणि ह्या लोकांनी त्याच्याच हातात चिकनची पिशवी दिलेली. ठीक आहे, आम्ही तिघे सगळे लाईनमध्ये चालत होतो लेककडे जायला. थोडं जंगल टाईप लागलं, सगळे लाईनीत होतो. माझ्या पुढे अनिल होता, मी मध्ये, आणि माझ्या मागे सुमित. त्याच्याकडे चिकन होतं आणि मध्येच ना मला असं करून आवाज आला. मी बोललो आवाज आला, टाईम बघितला 4च्या आसपास, असं 3:45-4च्या आसपास असं होतं. बोललो आवाज आला, तरी मी लक्ष नाही दिलं. कारण पप्पा, मी तुला बोललो माझ्या बाबांनी आजोबांनी जसं सांगितलं, तर 3 हाक मारले ओ नाही द्यायचा, 4थ्या हाकीला ओ द्यायचा, तेव्हा तो माणूस आहे. 3 हाक रात्रीचे जर कोणी मारले तर तो माणूस नाही, 3पेक्षा जास्त असेल तर तो माणूस आहे. असं नावाने घेऊन सुद्धा असं त्या आजोबांनी बाबांना सांगितलं, आणि सेम गोष्ट मला बाबांनी सांगितली. सो मला एक छुछू करून अचानक आवाज आला. मी लक्ष ऐकून न ऐकलं गेलं, पुढे जाऊन परत एकदा आला रे सेम असं करून. तर ना आपण असं काना डोळ्यांनी बघतो ना, असं मी हळूच बघितलं, पण असं काय वाटलं नाही. पण मी लक्ष नाही दिलं, पटपट निघालो. आम्ही त्या लेककडे पोचलो आणि ना मी सुमित आम्ही होतो, तर अनिलला ना तो सुमिताला बोलला की तुझे बुला रे आम्ही जाऊ आपे. तो गेला. नंतर आम्ही जो उभे होतो गप्पा मारू, नंतर तो सुमित मला बोलला ओमी तूने एक बात पूछू क्या तुझे. बोललो बोल ना. तूने वो एक कोई आवाज़ सुना क्या. मैं समोरून जायला बोलो छू करके ऐसा कोई बोलता है हाँ. बोले तूने सुना. बोला ओमी मैंने सुना और मुझे देखने की हिम्मत नहीं हो रही, लेकिन दूसरी बार जब मैंने सुना ना, तब मैंने तो मुझे कुछ तो ऐसा ग्रेइश कुछ तो दिखा ऐसा वहाँ पे. क्या था वो मुझे पता नहीं. सीधा इसके लिए तुझे ढकेल के बोल रहा था चल जल्दी. बोला हाँ, वो इसके लिए मैं भी बोला चलो जल्दी. बोलो नंतर आम्हाला लक्षात आलं की आमच्या हातात चिकन होतं आणि त्यामुळे काही होऊ शकतं. कारण सेम, आता तुला एक इन्सिडेंट सांगतो, या चिकनवरूनच मला आता पटकन आठवलं. माझ्या आईबरोबर गोष्टही घडलेली. आणि तेव्हा मी हे विरारला आम्ही राहत होतो. माझ्या आईबरोबर हा इन्सिडेंट झालेला. मी जन्माला आलो नव्हतो तेव्हा, आणि मम्मी आणि पप्पांचं नवीन लग्न झालेलं होतं. अँड आजोबांनी ना पितृपक्ष असतं ना, त्याच्यातला हा इन्सिडेंट होता. आजोबांनी ना त्यांना चिकन दिलेलं होतं डब्यातून, आणि मम्मी घेऊन आली विरारला. येताना ना ती स्मशान एक लागतं विरारचं कुठं, तिथून ती अशी आली आणि घरी आली. घरात ना आली आणि तिला लिटरली ना त्या दिवशी काय नाही, दुसऱ्या दिवसापासून ना तिला असा भास व्हायला लागला, काय ते कोणतरी आहे घरात, नाही तर काहीतरी असं.
बाबांना नंतर जेव्हा तिने सांगितलं ना, तेव्हा पप्पाने नंतर तिला विचारलं, तू काय घेऊन आलेली का व्हेज नॉनव्हेज असं काही? बोलली हो नॉनव्हेज आणलेलं. कुठे आहे तो डब्बा? तरी फ्रीजमध्ये घेतला आणि त्या डब्यातलं असं फेकलं ना बाहेर सगळं, डब्यासकट बाहेर फेकून दिलं. तेव्हा मग ते दिसणं आणि बंद झालेलं. तेव्हा असं बोलतात ना सावली असं काहीतरी, म्हणजे तेव्हा मग विचारलं ना बाबांनी, नंतर देवाला आमच्याकडे देव उभा करून विचारतात, तेव्हा मग बाबांना सांगितलं की ती पितृपक्षात चिकन घेऊन आलेली होती. आणि तेव्हा मग कोणतरी असं बोलतात म्हणजे पितृपक्षात असं नॉनव्हेज घेऊन यायचं नसतं रात्रीचं. असा एक इन्सिडेंट तो होता झालेला. तो आता मला पटकन आठवला म्हणून मी तुला सांगितला.